आई बनल्यानंतर दूध कमी प्रमाणामध्ये निर्माण होण्याची 4 मुख्य कारणं आहेत, जी या जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने प्रत्येक आईने जाणून घेणं आवश्यक आहे. पहिलं कारण आहे मानसिक ताणतणाव. मातेच्या दुधाचा थेट संबंध तिच्या मानसिक भावांशी असतो. ज्यावेळी नवीन आई खूप जास्त चिडचिड करत असेल, नको त्या गोष्टीचा विचार करत असेल किंवा राग-राग करत असेल, तर अशा वेळी दुधाचे प्रमाण कमी व्हायला लागते. दुसरं, परंतु भारतामध्ये सर्वात जास्त कॉमन असणारं कारण आहे डिलिव्हरी नंतर लगेचच आपल्या पार्टनर सोबत शरीर संबंध ठेवणे. आयुर्वेदानुसार यामुळे काय होतं, आईचं आपल्या बाळाविषयी असणारी मज्जाप्रीती कमी होऊन आपल्या पार्टनर विषयी असणारी शुक्रप्रीती वाढते, ज्यामुळे दूध कमी प्रमाणामध्ये निर्माण व्हायला लागतं. तिसरं कारण आहे की प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच स्त्रियांचं वजन खूप जास्त वाढतं. त्यामुळे त्या डिलिव्हरी नंतर लगेचच कमी प्रमाणामध्ये आहार घ्यायला लागतात किंवा उपवास करायला लागतात, ज्यामुळे दुधाचे प्रमाण कमी व्हायला लागते. आणि चौथं कारण आहे डिलिव्हरी नंतर खूप जास्त कष्टाची कामे करणे किंवा वजनी वस्तू उचलणे. या सर्व कारणांमुळे दुधाची निर्मिती कमी व्हायला लागते. ही माहिती आवडली असेल तर तुमच्या सर्व नवीन नवीन आई झालेल्या मैत्रिणींना आणि कुटुंबियांना आवर्जून शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.